नमस्कार. तोच भाताचा किंवा खिचडीचा प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट तयार होणारा छोले पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर 1 वाटी काबुली चना म्हणजे छोले 7 ते 8 तास भिजवून घेतलेत. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला आहे. त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला उभा पातळ कापून घ्यायचा आहे. गाजरचे असे मोठे तुकडे करायचे, फरसबी आणि हिरवी मिरचीचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत. तर आता आपण हा पुलाव अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये कुकरमध्ये बनवतोय. त्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं, तमालपत्र घालायचं, 1 ते 2 लवंग, काळी मिरी आणि चक्रफूल घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिरं घालायचं. हलकेसे हे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही, थोडासा गुलाबी रंगावर ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की यामध्ये खलबत्त्यामध्ये फ्रेश ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण असा फ्रेश ठेचून घेतला तर लसणाचा फ्लेवर आपल्या या पुलावमध्ये अप्रतिम लागतो. त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. हिरवी मिरची आपल्याला अशी लांब कापून घालायची आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर फरसबी, गाजर आणि टोमॅटो घालायचा आहे. तर या ठिकाणी आवडीनुसार भाज्या तुम्ही कमी अधिक करू शकता किंवा यामध्ये भाज्या नाही घातल्यात तरी देखील चालणार आहे. फक्त कांदा टोमॅटो वापरला तरीसुद्धा चालेल. आवडीनुसार तुम्ही यामध्ये मटारही घालू शकता. आता 2 मिनिटं भाज्या चांगल्या परतून घेतल्या. त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची. लाल मिरची पावडर आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा धनेपूड घालायची. त्यानंतर 1 मोठा चमचा या ठिकाणी गरम मसाला पावडर घालायची आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक 2 मिनिटं आपण हे मसाले भाज्यांमध्ये चांगले परतून घेऊ, म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तो कमी होतो. त्यानंतर 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि व्यवस्थित त्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. दह्यामुळे आपल्या पुलावला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर दही परतून झालं. आता यामध्ये आपल्याला छोले आणि भिजत ठेवलेला जो तांदूळ होता तो घालायचा आहे. तांदूळ या ठिकाणी आपल्याला खूप जास्त भिजवायचा नाही, तर फक्त 10 मिनिटं आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये तसा भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये हे तांदूळ आणि छोले जे आहेत ते आपण परतून घेणार आहोत. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आणि याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर तांदळाचे जे आहेत ते तुकडे होऊ शकतात. तर या ठिकाणी आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 3 वाट्या पाणी घालायचं, कारण आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवतोय. जर तुम्ही कढईमध्ये हा पुलाव बनवत असाल तर या ठिकाणी 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी पाणी घालायचं आहे. पण आपण कुकरमध्ये अगदी झटपट बनवतोय, त्यामुळे 3 वाट्या पाणी यामध्ये पुरेसं होतं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर या ठिकाणी बघा याला चांगली उकळी आलेली आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या फक्त 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. खूप जास्त शिट्ट्या याच्या अजिबात करायच्या नाही, 2 शिट्ट्या करायच्या. तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरची हवा पूर्णपणे रिलीज झाली, थंड झालेला आहे. तर या ठिकाणी बघा आपला हा पुलाव आहे तो अगदी मस्त असा शिजलेला आहे, दिसायला अप्रतिम दिसतोय. चला तर मग लगेचच हा पुलाव आपण सर्व करूया.
तर आपला हा वेगळ्या पद्धतीचा झटपट तयार होणारा छोले पुलाव तयार झालेला आहे. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, काहीतरी झटपट बनवायचं असेल तर हा वेगळ्या पद्धतीचा पुलाव नक्की ट्राय करा. धन्यवाद.